हाय, कसे आहात सगळे? माहिती आहे मला, आपले सैन्य जे सीमेवरती लढतायत त्यांच्या कृपेमुळे खरंच आपण सगळे अगदी सुरक्षित आहोत. मोकळा श्वास घेऊ शकतो, शांतपणे रात्रीची झोपसुद्धा घेऊ शकतो. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच सगळे मिळून आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. त्यांच्याप्रती आणि त्यांच्या फॅमिलीप्रतीसुद्धा. तर चला, माझा आणि माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचा या साऱ्या सैनिकांना सॅल्यूट आहे. आंबा खाण्यापूर्वी अर्धा तास ते 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा, कारण त्यामध्ये असतं फायटिक ॲसिड, जे शरीराला आपले ओरिजिनल काही खनिजे शोषून घेण्यापासून रोखतं. भिजवल्यानं हे ॲसिड कमी होतं आणि आयर्न, कॅल्शियम यासारखी खनिजे आपलं शरीर व्यवस्थित शोषून घेतं. आणि आंबा उष्ण असतो, भिजवल्याने त्याची उष्णता म्हणजेच उष्ण गुणधर्म कमी होतात, त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होण्याचा धोका कमी होतो. तर असं आहे, म्हणूनच मी आंबा भिजत ठेवला आणि नंतरच कट करून खाल्ला. चला, मी जो काही ब्लाऊज अल्टरेशनला दिला होता, ऑनलाईन उद्योग करून ठेवला आहे ना मी ब्लाऊज ऑर्डर करून, तर तोच मी अल्टरेशनला दिला होता. तो आला आहे, ट्राय करून बघितला, कारण मला दाखवायचं होतं तुम्हाला की अल्टरेशन केल्यानंतर फिटिंग व्यवस्थित जमलं आहे का त्याचं. तर अतिशय उत्तम जमलं आहे. अजून 2 ब्लाऊज येणं बाकी आहे. त्यानंतर मी घेतलेल्या कॉटनच्या साऱ्या साड्या मी तुम्हाला वेअर करून दाखवेन. आणि हे काय पाहतीये मी, नवीन आणलेलं 1650 रुपयाचं अगदी हाय क्वालिटीचं बेडशीट. तेही मी तुम्हाला शेअर केलं होतं व्लॉगमध्ये. आज मी पहिल्यांदा ते टाकलं. टाकता क्षणीच मला ते दिसलं की एका ठिकाणी जीर्ण झालं. लगेच मी दुकानदारांना म्हणजे त्या हिरामणी शॉपमध्ये कॉल केला, तर ते बोलले परत घेऊन या, आम्ही तुम्हाला चेंज करून देतो. तर ऑफलाईन जेव्हा आपण काही खरेदी करतो ना, तर त्याचा हा एक फायदा आहे. जर का काही प्रॉब्लेम असेल तर आपण पटकन जाऊ शकतो, रिटर्न घेऊ शकतो बदलून. आणखी ऑनलाईनलाही काही प्रॉब्लेम नाही, आपण रिटर्न पॉलिसी असते त्यामध्ये. बट तरीसुद्धा जर का मी हे आठवडाभर ठेवलं असतं आणि रिटर्नची डेटच निघून गेली असती आणि नंतर मी हे बेडशीट ओपन केलं असतं, तर मात्र मला चांगलाच लॉस झाला असता, हो की नाही. तर ही काळजी नक्की घ्या. जरी ऑनलाईन मागवलं तरी आल्या आल्या पटकन बेडशीट ओपन करून बघा की ते कसं आलं आहे. या अगोदर मी IKEAमधून मागवलं होतं, जे मी यूज करते सध्या, जे मला खूप आवडतं. ते अतिशय चांगल्या क्वालिटीचं मिळालं मला. बरं, आता मी हे बदलून पुन्हा नवीन बेडशीट घेऊन येईन. या बेडशीटची मला लिंक मागण्यात आली होती, तर लिंक तर काही मी नाही देऊ शकत. हे शॉपमधून घेतलेलं आहे. इंद्रायणी नगरमध्ये हिरामणी फर्निशिंग नावाचं शॉप आहे, त्या शॉपमधून. आता मी काय करते माहिती आहे, मी जो काही प्लाझो ऑर्डर केला आहे ना, ब्ल्यू कलरचा, इंडिगो बोलतात त्याला, तर तो ना मला वेगळ्या प्रकारे वापरायचा आहे. स्टाईल करून बघायची आहे त्याची. 6 वाजता आहेत आणि पावसाचं इतकं सुंदर वातावरण झालंय. थोडंसं दाखवलं मी तुम्हाला, इतकी छान हवा सुटली होती. तर मी ना हा प्लाझो परवा घातला होता व्हाईट शर्टवरती, आणि तेव्हापासून विचार करते जेव्हा केव्हा मला वेळ मिळेल तेव्हा थोडंसं स्टायलिंग करून बघूया की कोणत्या शर्टवरती हा छान दिसतोय किंवा कशा प्रकारे मी हा घालू शकते. म्हणजे कधीही मला घालायचं म्हटलं ना की मग पटकन लक्षात येतं आपल्या की हां, नाही, हे कॉम्बिनेशन छान दिसते. तर एक फेवरेट इयरिंग्स काढलेत मी माझ्या, ऑक्सिडाइज, नंतर घालते. आणि मी काय केलंय, याच्यावरती ॲक्च्युली ना इंडिगोवरती पिंक कलर पण छान दिसतो, बट पहिले आपण हा व्हाईट, आता हा विदाउट इस्त्रीच मी ट्राय करणार आहे. प्रेस केलेलं नाही आहे, पण ठीक आहे, घालून ट्राय तर करून बघूया. हा ब्लॅक एक आहे. हा व्हाईट मी परवा ट्राय केला होता आणि ना हा चुकून माझ्याकडून वॉशिंग मशीनमध्ये गेला इतर कपड्यांसोबत. ॲक्च्युली मी तिथे धुवायला ठेवला होता, पण काही झालेलं नाही आहे, नशीब. नाहीतर मला खूप वाईट वाटलं असतं. हा खरंच खूप चांगला शर्ट आहे. घ्यायचा असेल तर नक्की घ्या. ओरिजिनल किमतीपेक्षा हाफ किमतीमध्ये सध्या मिळतोय. 500-550 रुपयामध्ये काहीतरी मिळतोय. आणि हे बघा, केमिस्ट्री ब्रँड आहे आणि कपडा खरंच खूप सुपर्ब आहे. आणि हा एक माझा टँक टॉप जो मला खूप आवडतो, ब्लॅकवाला. तर यामध्ये मी इतर कलर घ्यायचा विचार करते, पण आता घेताना ना टँक टॉप हा थोडासा इथपर्यंत स्लीववाला वगैरे घेणार आहे, कारण हा स्लीवलेस आहे. कसं होतं, स्लीवलेसला ना थोडंसं लिमिटेशन येतं असं मला वाटतं. आपण प्रत्येक वेळेला स्लीवलेस घालायचा मूड होतो असं नाही. कधी कधी अचानकच खूप मूड होतोच की स्लीवलेसच घालायचं, कधी कधी नाही होत. तर अशा वेळेला दोन्ही टाईपचे हवेत. तर इतर कलरमध्ये पण आपण घेऊ शकतो टँक टॉप. याच कंपनीचे खूप चांगले आहेत. हा ना बेरी बर्डचा आहे. खूप चांगला कपडा आहे याचा, खूपच चांगला कपडा आहे. चला, यावेळेचं हे जे काही वातावरण असतं ना 6 वाजताचं किंवा 5:30 नंतरचं आणि 6:30 पर्यंतचं, या वातावरणामध्ये फोटो, व्हिडिओज किंवा रील्स खूप सुंदर शूट होतात, खूपच. चलो.
बघूया हा प्लाझो कोणत्या शर्टवरती कसा दिसतोय. हा शर्ट तर मी परवा ट्राय केलाच होता, पण मी आज पुन्हा ट्राय करते. जर का कोणी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असेल तर. आणि या इयरिंग्स खूप आवडतात मला. मला ना ऑक्सिडाइज इयरिंगचं ऑब्सेशन आहे बरं का. खूप म्हणजे खूप भयानक मला झुमके आवडतात, त्यातल्या त्यात ऑक्सिडाईजमध्ये. तर माझ्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे झुमके पाहायला मिळतील. तर आजचा झुमका कसा आहे, आवडला का तुम्हाला, नक्की सांगा. बरं, मी ना आता या शर्टमध्ये स्लीप वगैरे काहीही घातलेली नाही. ॲक्च्युली या शर्टमध्ये स्लीप घालणं गरजेचं आहे, पण मी फक्त ट्राय करत होते. आपण स्टायलिंगच करून बघणार आहोत म्हणून म्हटलं नको, आळस केला मी थोडक्यात. एकतर इतकं गरम होतं उन्हाळ्यामुळे, आणि आज मात्र खूप छान निसर्गानं मला साथ दिली आहे. इतकी सुंदर अशी हवा सुटली आहे, वा वा वा, काय भारी वाटत होतं मला. तर बघा, हा प्लाझो आहे का घरी वापरण्यासारखा आहे, पण मी अगदीच याला पहिल्यांदा बाहेर वापरून घेईन, अगदी मन भरून, आणि मग घरी वापरेन. खरं तर उन्हाळ्यामध्ये कॉटनचा आहे हा प्लाझो, म्हणून मी घरी वापरण्यासाठी ऑर्डर केला होता. पण नंतर मूड चेंज झाला, आणि या शर्टसोबत बघा ब्लॅकसोबतसुद्धा हा जातोय, छान दिसतोय. या टँकटॉपसोबत अगदीच भारी वाटतोय. अजूनही वेगवेगळ्या प्रकारे आपण याला ॲक्सेसराईज करू शकतो, पण मी इथे आता एकाच इयरिंगवरती सगळं काही ट्राय करणार आहे. खरं तर या टँकटॉपवरती ना इयरिंग्ज न घालता ओन्ली एखादा ऑक्सिडाईज नेकलेस जरी घातला ना तरीसुद्धा खूप सुंदर दिसतं. मी एकदा तसं ट्राय करून पाहिलं आहे म्हणून सांगते. तर बघा काय मस्त हवा सुटली आहे ना. आत्ता मला हे सारे व्हिडिओ बघताना सुचलं की मी जी काही इंडिगो कलरची साडी घेऊन आली आहे ना कॉटनची, ती साडीसुद्धा मी या टँकटॉपवरती नेसू शकते. छान दिसेल हो की नाही. कारण या स्कर्टसोबत मला असं वाटतं हा ब्लॅक कलरचा टँकटॉप जातोय, सूट होतोय प्रॉपर. जास्तीत जास्त व्हाईट जास्त सूट होणार आहे याला, बट तरीसुद्धा ब्लॅकसुद्धा इतकं काही वाईट दिसत नाही आहे, छान दिसते. तुमचं काय मत आहे नक्की सांगा. माझ्याकडे ना बेल्टच नाही आहे, मला आत्ता जाणवलं यार आपल्याकडे ना एखादा चांगला बेल्ट नाही आहे. तर बेल्ट कोणी माहिती असेल कोणाला की कोणत्या कंपनीचा चांगला मी ऑनलाईन ऑर्डर करू शकते तर मला सुचवा नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये की हा बेल्ट चांगला आहे, मी नक्की ऑर्डर करेन, घ्यायचंच आहे मला. हा एक माझ्याकडे व्हाईट शर्ट आहे जो मला अतिशय आवडतो, अतिशय. खूप वर्षांपूर्वीचा शर्ट आहे हा, जशाच तसा टिकलाय बरं का. आणि बघा किती छान दिसतोय. मी फक्त काय केलं आहे, एक ऑक्सिडाईज नेकलेस ॲड केला आहे आता, आणि यानं याच्या ज्या स्लीव्ज आहेत त्याला ना फोल्ड केल्यानंतर तिथे छान अशी डिझाईन आहे. या शर्टला खरं तर इन करायला हवं, तसंही करून दाखवते मी तुम्हाला. आता जस्ट ट्रायल सुरू आहे की कुठला शर्ट कसा दिसतोय. आरू बोलतीये की हे छान आहे, तर विदाउट इयरिंगसुद्धा हे असं मी स्टाईल करू शकते. एकंदरीत हा जो काही प्लाझो आहे खूपच भारी आहे. अगदी स्कर्टसारखं वाटणार आहे. चला थोडंसं ना इन करून पाहते कसं दिसतंय. आलेच हे ना जसं अडकवलंय मी, म्हणजे ठेवलं इथे. शर्ट आतमध्ये टक केल्यानंतर जास्त छान दिसतंय. मला असं वाटतं ब्लॅकपेक्षा ना व्हाईट जास्त सूट होते है ना. निघाले. आणि याच्यापेक्षा मी या अगोदर जो घातला होता तो जास्त छान जातोय. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा हा कमेंट करून. तसं तर आपण दोन्हीही ट्राय करूच शकतो अगदी वेगवेगळ्या वेळी, जसा आपला मूड असेल त्या पद्धतीने. आता अजून एक ब्लॅक शर्ट आहे, तोही मला कसा दिसतो यावरती पाहायचं आहे. हां चला तोही मी घालून येते. आणि हा मी विदाऊट प्रेस घातला आहे. आळस केलाय, आतमध्ये स्लीप नाही घातलेली. ब्लॅक पेक्षा जास्त व्हाईट वरतीच सूट होते, म्हणजे व्हाईट जास्त छान जात आहे या प्लाझो वरती. आहा हा काय हवा सुटली आहे मस्त. छान दिसते आरू हे.
याच्यासोबत ब्लॅक स्लीप घालावीच लागते. मी आत्ता आळस केलाय, मी नेहमी घालते, मी असं नाही घालत ट्रान्सपरंट. मला आत्ता हे जस्ट ट्राय करायचं होतं की कोणता टॉप छान जातोय. हा पण मी घालू शकते, असं काही नाही, घालू शकते, पण व्हाईट जास्त बेटर दिसते, ओके नाही? चला मस्त एक छानसा फोटो काढते. आणि पाणीपुरी बनवायची आज. चपात्या आहेत 3 शिल्लक, मेथीची भाजी फोडणी घालायची आणि पाणीपुरी बनवायची. आपण उद्या वडापाव बनवू. हा, आरू आहे इथे. चला आराध्याला वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालायचे सुरू आहेत आणि पाणीपुरी खायची होती तिला. खरं तर बाहेर जायचं होतं खायला, पण म्हटलं नको बाळा, की बाहेरची पाणीपुरी उन्हाळ्यामध्ये पाणी कसलं यूज करतात काय माहिती, आजारी वगैरे पडलीस तर काय करायचं ना. म्हणून मग मी घरीच पाणीपुरी. आणि तसंही आम्ही बाहेर पाणीपुरी खूप रेअरली खातो, घरीच जास्त प्रेफर करतो. आणि तसंही बाहेरच्यापेक्षा या घरी तळलेल्या पुऱ्या टेस्टी लागतात ना. कोण कोण घरी बनवतं? स्वयंपाक करताना सगळं कसं अगदी प्लॅनिंगने झालं पाहिजे. ज्या कढाईमध्ये पुऱ्या तळून घेतल्या त्याच कढाईमध्ये आता मी लगेच मेथीच्या भाजीला फोडणी घालतीये. कास्ट आयर्नची माझी ही कढाई अगदी दिसायला छोटी दिसत असली तरीसुद्धा खूप म्हणजे खूप कामाची चीज आहे बरं का. बऱ्यापैकी यामध्ये सगळ्या भाज्या वगैरे आपण करू शकतो. अगदी 4-5 जणांना पुरतील एवढीसुद्धा रस्सा भाजी यामध्ये बनते. साईडला मी भात लावला आहे आणि तुम्हाला म्हटलं ना की चपात्या शिल्लक आहेतच. मी काय म्हणत होते तुला, ही खट्टा मीठा इमली पाणी पावडर आहे, ठीक आहे. नंतर हे आहे खजूरचं इमली चटणी आणि हे आहे पुदिनावालं. तर ह्या तिन्ही पावडर बेसमध्येच आहे. तर ह्या तिन्ही पावडर एकत्र करून आपण त्याचं पाणी बनवलं तर सेपरेट सगळं पाणी करत बसण्यापेक्षा चव छान येईल की. आणि शेवटी आपण पाणी एकत्रच करतो ना सगळं. आणखी हे एकात काढते आणि चाट मसाला एका वाटीत काढूया. एकत्र करू का? एकदम बारीकवाली शेवसुद्धा मी डीमार्टमधून आणली होती, पण कुठं ठेवली देव जाणे. इतकं शोधली पण काही शेवटी सापडलीच नाही ती. एक तर मुळात पहिल्यांदाच तो व्हाईट वाटाणा आणि बटाटा नव्हता पाणीपुरीला, त्यात पुन्हा ती शेवही हरवली. म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता, खूप वेळ गेलाय. आहे ती ही पावडर बघा मी अशा प्रकारे एकत्र काढली आहे आणि यामध्ये आता एकदम थंड फ्रीजमधलं पाणी ओतणार आहे मी, कारण थंड पाणीपुरीसुद्धा टेस्टी लागते, छान लागते. उन्हाळ्यामध्ये थंडच खायची आणि हिवाळ्यामध्ये अगदी गरम खायची. बरं, पाणीपुरी मॅजिक नावाचा हा जो काही बॉक्स आम्ही वापरला आहे आज पाणीपुरी बनवताना, तर या ज्या काही पावडर फॉर्ममध्ये चटण्या मिळालेल्या होत्या, भयानक टेस्टी आहेत बरं का. अगदी विकतची पाणीपुरी जशी असते ना तसंच ते पाणी लागतं. तर जो काही भात शिजवून घेतला होता त्या भाताला ही अशा पद्धतीनं मी फोडणी देते, कारण पातळ भाजी काहीच नव्हती आज, फक्त मेथीची भाजी होती, तुम्ही पाहिलं. फोडणी घालण्यासाठी मी नेहमीप्रमाणे MTRचा जो तमारेंड राईसचा मसाला मिळतो ना, म्हणजे पावडर मिळते, ती यूज केली आहे, ज्याच्यामध्ये शेंगदाणे आणि वेगवेगळ्या डाळींची पावडर असते. मस्त लागतो हा असा भात. आणि सगळं काही आमचं करून झालेलं आहे. पाणीपुरी अगोदर सगळ्यांनी मस्त एन्जॉय केली, इव्हन मम्मीने सुद्धा. आणि मग नंतर राहिलेलं जेवण, चपाती, भाजी आणि तमारेंड राईस. तर असा होता आमचा आजचा दिवस. मी ज्या पद्धतीनं प्लाझो स्टाईल केला तो तुम्हाला आवडला का? आणि अजून काही वेगळ्या आयडिया असतील, मी अजून वेगळ्या प्रकारे तो जर का स्टाईल करू शकत असेल तरीसुद्धा मला तुम्ही कॉमेंट करून सांगा. चला, याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा. उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची छान काळजी घ्या. बाय.